कारण मुलांनी माझ्या ट्रॉफी जिंकलेली आहे. या सुनीलजी मुकदम दैविक थांबायचा आहे. अजूनही स्वीट बॉक्स आहे तुमच्यासाठी. मॅच के बाद कुछ मीठा हो जाए. आणि सुजित शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. एक विनंती असेल पवनपुत्र पिसे संघाला की आपण फिल्डिंग सेट करा, कारण एकीकडे खेळ सुरू असेल आणि दुसरीकडे आपण व्यासपीठावरती जे सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. कारण प्रत्येक मान्यवर आपल्यासाठी खास आहे आणि ही भारतीय संस्कृती आपण स्पर्धेच्या वतीने जपतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल आज लोणार गावचे ज्येष्ठ समाजसेवक सचिनजी गायकवाड साहेब आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय आणि मी प्रदीपजी तले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी गायकवाड यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान आणि चांगले क्रिकेटर आहेत सन्माननीय सुजित शेठ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. माजी सभापती नामदेव शेठ पाटील यांचे लाडके सुपुत्र आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. माजी सरपंच प्रदीपजी थळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान असेल. आणि आज विजयाने सुरुवात केली सुजित पाटीलनं या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहिली आणि त्यांचा हा सन्मान लोणार संघाच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल ज्यांच्या वतीने आपण टॉस विनिंग संघटनेला शीतपेय देत आहोत असे आमचे सर्वांचे लाडके संदीपजी रामचंद्र थळे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मी प्रदीपजी थळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे. आमचे पुरस्कर्ते आहेत आणि चांगला योगदान त्यांचा आम्हाला स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल 40+ एक चांगले खेळाडू आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुभाषजी भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आणि सुभाषजी भोईर सध्या आपण पाहतो की गोदरेज कंपनीच्या माध्यमातून ते रिटायरमेंट झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि 40+ जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण पाहतो की या व्यक्तिमत्व 50 सुद्धा ओलांडलेली आहे. म्हणजे सर्वात जास्त अनुभवी असणारा हा खेळाडू आहे सुभाषजी भोईर. त्यांचा आपण इथे सन्मान संपन्न केलेला आहे. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय उमेशजी पवार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. प्रदीपजी थळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय मोहसिन शेख आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. चला आपण खेळाला सुरुवात करूया. एकाच गावातील दोन संघ आहेत मित्रांनो, एकमेकांच्या विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील, परंतु ही मैत्रीपूर्ण लढत असेल. दोघांनी मात्र टॉस बॉक्समध्ये आपलं वक्तव्य त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय रामचंद्रजी भेरे आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान योग्य तो सन्मान इथे मात्र आपण देत आहोत, कारण हीच आपली भारतीय संस्कृती आहे मित्रांनो आणि हीच ओळख राहिली या स्पर्धेची, अर्थात शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाची. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल 40+ चे एक चांगले क्रिकेटर सुनीलजी मुकादम आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे आणि ते चांगले ट्रेनर सुद्धा आहेत आपल्या संघाचे आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर श्याम भांबरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. माजी सरपंच प्रदीपजी थले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान इथे मात्र संपन्न करतोय आणि आपण लगेचच जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. नाणेफेकी जिंकली पवनपुत्र पिसे संघाने आणि पाहू शकाल त्या ठिकाणी सलामीची जोडी विजय पाटीलच्या सोबतीला विनय पाटील आणि कॉम बॉक्स मध्ये आता करतोय परिवर्तन. ऐकूया आपण पुढील आवाज ओमी सुतार यांचा. थँक्यू, धन्यवाद. पहिले षटक मार्कस झालाय. गोलंदाज जयेश शेलार वेगवान गतीचा गोलंदाज आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर चेंडू कमी उचली घेतला, कारण पुलर लेनचा चेंडू होता. 3 चेंडू आणि 3 धाबा धावफल काबर. पिसे बनाम पिसे सामना आहे. एक संघ आई गावदी मातेचा आशीर्वाद घेऊन
मैदानाच्या आतमध्ये उतरतो तर दुसरा संघ पवनपुत्र हनुमंताचं नाव घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चेक. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी ग्रामपंचायत कुक्षे जांभूलपाड्याचे माजी सरपंच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात तुकारामजी फिरांगणे यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला क्रिकेटचे खूप मोठे चाहते शिवसेनेचे उपशाखा प्रमुख जांभूलपाडा रुपेशजी पारधी यांचं इथे शुभागमन होतोय. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू दरम्यान पाहायला मिळतोय. एक चौकार नक्की झाला जयच्या षटकामध्ये, परंतु वापसी करून दिली आपल्या संघाला. पॉवर प्ले स्पेशलिस्ट वेगवान गतीचा गोलंदाज आणि त्याचेच बंधुराजे देखील आपण नेक्स्ट काही षटकामध्ये पाहायला मिळू शकतात. भावेश आणि जयेश ही जोडी आहे बंधुराजांची. त्यामुळे फटका सुरेख आहे, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. तेरा धाबा जोडल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसरा चेंडू डॉट राहिला, चौथ्या चेंडूवर कमबॅक झाला फलंदाजाचा. 4 धाबा तिथे पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाजाने डॉट चेंडू फेकला आणि अंतिम चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला. पहिले षटक समाप्त. आता पॉवर प्लेची पाबंदी हटवली गेली आहे. फिल्डिंग आता खुली झाली आहे. आता इथून आपलं वेगळं क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. बॉलर गोलंदाज जयचा भाऊ भावेश. दोन्ही एका गावाचे संघ आहेत, परंतु असोसिएशन मध्ये वेगवेगळ्या नावाने नक्कीच खेळताना आपण या क्रीडांगणावर पाहतो दोन्ही संघांना. योगायोगाने पहिल्याच फेरीमध्ये एकाच घरातील दोन ते वासरे भिडली आहेत, परंतु कोणता वासरू जिंकेल, कोण बाजी मारेल, पहिला वासरू नाही, कारण खूप सारा अनुभव आहे दोन्ही संघाकडे. यापुढे सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? कॉलिंग चुकीची आणि विकेट धावचीच्या स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाइस करतोय फलंदाज. बाद झाला पहिला. तो चालू सामन्यातील विजयी संघ आणि आई एकविरा सांगे संघाची दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर जो सामना असेल तो NK स्पोर्ट्स खांडवल आणि अनुज 11 जय दुर्गा लोणाड. आणि यानंतर कोणत्याही संघाला ऍडजस्ट केलं जाणार नाही. जेवणाची सुविधा झालेली आहे. जेवणाची सेवा जी आहे ती चालू केलेली आहे. तर ज्या कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी लगेच स्टेजच्या मागे जाऊन जेवण करायचं आहे. कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली गेलपट्टीवर आणि म्हणूनच कुठेतरी फलंदाजाला पडतावा लागला. पहिल्या विकेटचं पतन झालंय. विजयला मात्र माघारी धाडलाय धावचीच्या स्वरूपात. एक चेंडू धावसंख्या धावफलकावर 14. दुसरा चेंडू यावेळी समोरच्या दिशेने फ्रंटला कुठेतरी पुश केलाय. पुश अँड खुश असं म्हणायला हरकत नाही. भावेशच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता 15 धाबा धावफलकावर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या दुपारच्या सत्रामध्ये. आई कालूबाई चषक 2025 मध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोला. जबरदस्त रंग भरलेत या स्पर्धेमध्ये. सर्व संघांनी चांगला खेळ केलाय, परंतु ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने मेगा फायनलचं ते तिकीट कन्फर्म केलाय. यावेळी आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन धडक दिली खेळाडू कक्षाला. पाठवून दिलं चेंडूला सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी
तर आमने गावचे उत्कृष्ट क्रिकेटर देवेन पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे. यामध्ये आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक नाही तिथे. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॉलिंग मध्ये भरपूर गडबड पाहायला मिळते. पवनपुत्र पिसे त्यांच्या विरोधात गाव दिवे विहाना स्पोर्ट्स पिसे. दोन्ही चांगले संघ आहेत, परंतु कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. यावेळी यॉर्कर लेन परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. यावेळी फटका सुरेख आहे. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल पाठवून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे दोन्ही आहेत वरती. षटकार. केली गेली आहे. नक्की ती सुविधा चालू झाली आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील आपण पाहताय स्वतः ज्ञानेश्वर मुकादम नक्कीच तिथे हातभार लावताना. आणि देवेन पाटील देखील जेवणाचा आस्वाद घेताना तिथे आपल्याला पाहायला मिळतात. अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान म्हटलं जातं आणि नक्कीच नॉनव्हेजचं जेवण बेजवानी सर्वांसाठीच आहे. आई एक वेळा सांगे टीम आपण थोडंसं रेडी राहा, कारण यानंतर आपल्याला टॉस साठी देखील यायचं आहे, म्हणून आपण पहिल्यांदा येऊन राहायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस करू आणि टॉस झाल्यानंतर पिसे बनाम सांगे असा सामना पाहायला मिळेल, कारण दोन्ही पिसे संघ खेळतात. एक पिसे संघ नक्कीच विन होणार आहे. दुसरं षटक थोडस मागाचं राहिलं आहे. मागडं षटक फेकलं भावेशने आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला तब्बल 26 धावा पाहायला मिळते. 13 धावा खर्च केल्या या षटकामध्ये देखील. दोन्ही गोलंदाजांनी दोन्ही बंधुराजांनी 13 धावा खर्च केल्यात. जर दादांनी 13 खर्च केले असतील तर मी का करू नये. आणि तसंच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तिसरं षटक नरेशच्या हातामध्ये चेंडू. अनुभवाची मोठी अशी शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये नरेश उतरलाय. काही कालखंड नरेशने देखील गाजवला. नरेश शेलारच्या नावाने हा संघ ओळखला जात होता, परंतु आता त्याच्यापेक्षा अनेक सुपरस्टार पिसे गावाने निर्माण केले. मग तो भावेश असो किंवा जयेश असो, पियुष असो, अनेक खेळाडू आहेत. ओव्हर द लाईन पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो नरेशच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स यूज करतोय आणि असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज नॉट ओनली टीचर बट ऑल्सो बेस्ट पिचर. आणि बेस्ट पिचर पाहायला मिळते नरेशच्या माध्यमातून. भेदकता गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे, विविधता असणं गरजेचं आहे, कारण फक्त वेगावर नाही तर आपल्या व्हेरिएशनवर गोलंदाजी होत असते. आणि मुथय्या मुरलीधरनने नक्कीच म्हटलं की बॉलिंग फक्त वेग नाही तर गोलंदाजीमध्ये विविधता असणं खूप गरजेचं आहे. टप्पा अचूक असणं खूप गरजेचं आहे, कारण उमरान मलिक सारखा गोलंदाज आपण पाहतोय की सध्याच्या घडीला प्लेइंग 11 मध्ये जागा बनवू शकला नाही, जो 150च्या वरती गोलंदाजीचा वेग हाताळतो. नरेश पुन्हा एकदा राईट मुहूर्त स्टाम्प पंचाच्या डाव्या बाजूने. यावेळी डायरेक्ट इतकी संधी आणि क्या बात आहे, लाजवाब प्रेझेन्स ऑफ माइंड. आणखी एक मोठा धक्का लागतोय पीसी टीमला. बॅक टू बॅक आता
साहिल पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. आई गावते वियाना स्पोर्ट्सचा पीसी संघाकडनं आता बॅटिंग साठी नक्कीच मोठी जबाबदारी घेऊन साहिलच्या छोट्याशा खांद्यांवर संघाची आणि बॅटिंग लाईनअपची मोठी जबाबदारी संघ नायकाने सोपवली गेली आहे. गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी करतो नरेश शेलार. शाबासकीची थाप दिली जयेश शेलारने, कारण नरेश मध्ये ते व्हेरिएशन आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सध्याच्या घडीला राहिले नरेश शेलारची. नरेशने 2 चेंडू हाताळलेत आणि दोन्ही चेंडू सुरेख हाताळलेत. कोणतीही धाव दोन्ही चेंडूवर दिली नाहीये. धावसंख्या थांबलेली स्थिरावलेली 26 वर. 26 धावा. थोडस प्रेशर निर्माण केलाय नरेशना. नरेशचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे आणि अचूक झेल टिपलाय. सलगचा दुसरा धक्का लागलाय पीसी टीमला. तर या संघाचा नक्की ट्रम्प कार्ड आहे मानव म्हात्रे. अष्टपैलू क्रिकेटर, वेगवान गतीच्या गोलंदाजासाठी जाणला जातो आणि फिनिशर म्हणून एक अटॅकिंग बॅटर आहे. आणि मानव म्हात्रेला यावं लागलंय, कारण जे 2 मोठे मासे होते ते नरेशने मात्र जाल्यामध्ये अडकवलेत. आता मानवला काहीतरी बॅटिंग मध्ये दमकम दाखवावा लागेल, कारण इथून संपूर्ण संघाची धुरा मानव आणि पियुषच्या हातामध्ये. पियुषने चांगला एक मोठा फटका खेळून काढला होता, परंतु आता पियुष आणि मानव कशा पद्धतीनं बॅटिंग करतील हे आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकिंग एंडवर न्यू बॅटर मानव, गोलंदाज नरेश. नक्की त्या निर्मलताई पाटील क्रीडांगणावर दोन्ही संघ एकत्र सराव करताना आपल्याला पाहायला दिसले असतील, परंतु एकांच्या प्रतिस्पर्धी बाजूने खूप कमी व्हायला पाहायला मिळतात. एकमेकांच्या औचित्य साधलं या स्पर्धेचं. यावेळी शॉर्ट अंपुलचा फटका सुरेख आहे. उंची देखील आणि लांबी देखील. डिपॉझिट केलं स्टॅन्सने. मानवने पहिल्या चेंडूवर फेकला षटकार. जबरदस्त फटका. शॉर्ट अंपुल स्क्वेअर लेगला फेकून दिलं चेंडूला. ही ताकद आहे मानव म्हात्रेकडे आणि यासाठी जाणला जातो हा खेळाडू. नरेश शेलारने शांत ठेवलं होतं इतर फलंदाजांना, पण मानवला शांत ठेवू शकला नाही. दोन्ही एका कॅलिबरीचे खेळाडू आहेत, कारण नरेश मध्ये देखील बॅटिंग मध्ये तेवढं दमखम आहे, मानव मध्ये देखील आहे. मानव देखील गोलंदाजी आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हरलाच करतो आणि नरेश देखील एका कॅटेगरी एका मेरिटचे दोन्ही तुल्यबल्य असे खेळाडू आहेत आणि सध्याच्या घडीला बाजी मारतोय. नरेशवर थोडासा आक्रमण चढवलाय. फिल्डिंग देखील आता थोडीशी वेगळी पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स मानवसाठी. आणखी एक चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 2 टप्प्याने चेंडूला हाताळतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 33 पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 33 धावा. शेवटचा अंतिम चेंडू नरेशचा तिसऱ्या षटकातील सांघिक तिसरा आणि नरेशच्या स्पेल मधलं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण 4 षटकांसाठी 4 गोलंदाजाचा वापर करणं अनिवार्य असेल. अंतिम चेंडू पियुष आहे स्ट्रायकिंग एंडवर. आप ट्रॅकर शॉर्ट ऑफ पूल केलाय. पॉवरफुल ठरेल का? क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या डोक्यावरनं मस्तक पे दस्तक देते हुए षटकार.
आलेत आणि तिन्ही षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलेत. जबरदस्त कामगिरी बॅटिंग मध्ये दमखम दाखवतो आईगावती विहाना स्पोर्ट्सचा पीसी संघ. अडचणीत सापडलाय खऱ्या अर्थाने पवनपुत्र पीसी संघ. थोडंसं का होईना परंतु बॅकफुटवर ढकलला जातोय, कारण धावसंख्या तब्बल 39 चा आकडा गाठतीये. 13, 13 आणि 13 तिन्ही षटकामध्ये 13 धाबा खर्च केले तिन्ही गोलंदाजाने आणि तिन्ही ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट आलेली आहे. षटकार सॉरी, थोडासा चिंतेची अवस्था. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. हॅलो हॅलो चेक. चला आपण ओव्हर इनिंग ब्रेक मध्ये आहोत, तर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. आपल्यामध्ये पाहू शकाल ग्रामपंचायत कुक्षे जांभूळपाड्याचे माजी सरपंच, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व तुकारामजी फिरांगणे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी माजी सरपंच प्रदीपजी तळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. एक चांगली उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आपण इथे आला त्या स्पर्धेची आनंद आपण तुम्ही घेऊन केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. पुढील सन्मान पाहू शकाल या ठिकाणी शिवसेनेचे जांभूळपाड्याचे उपशाखा प्रमुख रुपेशजी पारधी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा प्रदीपजी तले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. जाऊया आपण ऑन गोइंग मॅच कडे. शेवटचा षटक शिल्लक आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतोय सध्या तरी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघ. अंतिम षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. एक नक्कीच नवोदित गोलंदाज आहे आशिषला आपण पाहतोय. आशिष शेलार नौका गोलंदाज आहे, परंतु आशिष मध्ये ती क्षमता आहे चेंडू फेकण्याची. व्हेरिएशन भरपूर आहेत आशिषकडे. अचूक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करताना आपण आशिषला पाहिलंय, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याच गावातील एक नामांकित संघासमोर कशी गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंगवर मानव खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? लँड होईल सरळ सीमारेषा पलीकडे. मानवच्या बॅटमध्ये आणखी एक धमाका. षटकार. जबरदस्त फटका. महेंद्र सिंग धोनी सरांची आठवण करून दिली. फटक्याला कंप्लीट केला. ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता हेलिकॉप्टरचा फटका आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्टँड्स मध्ये. पुन्हा एकदा आशिष. यामध्ये स्विचिटचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सक्सेसफुल राहिला. थोडासा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावताना पाहायला मिळते. 46 धाव संख्येचा उच्चांक गाठलाय खऱ्या अर्थाने आईगावती विहाना स्पोर्ट्सचा पीसी टीमला. स्ट्रायकिंग एंडवर पियुष आहे. पियुष सिनियर आहे. 2 पियुष या संघामध्ये आहेत. आउटसाइड एज लागली आहे. नरेश पळतो चेंडू मागे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा पूर्ण केल्यात. चांगला तालमेल आहे दोन्ही फलंदाजामध्ये. स्लॉग हिटर खऱ्या अर्थाने मानव मात्रे आक्रमक होतोय, परंतु त्याची चांगली साथ पियुषने देखील दिली, कारण पियुषच्या बॅटमध्ये देखील मोठे फटके पाहायला मिळालेत. यावेळी स्ट्रायकिंग एंडवर पियुषला आपण पाहणार आहोत. पियुष पाटील सिनियर. यानंतरची बिग फाईट चालू सामन्यातील विजेता संघ आणि आई एकविरा सांगे संघ. यावेळी शॉर्ट आर्म पुल करायचा होता स्क्वेअर लेगला अलोंग दी कार्पेट. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाव तिथे मिळेल. सांगे टीम आपण रेडी राहा. धाव संख्या 4 चेंडू आणि 49 धावा. आज आपण हाय स्कोरिंग सामने पाहिलेत. बहुतेक सामन्यामध्ये आपण 50 क्रॉस करताना पाहिले आणि हा सामना देखील त्याच उंबरट्यावर येऊन टेपलाय. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होता आणि त्याला मान वंदना देऊन चेंडू निघून गेला षटकारासाठी.
नक्कीच कॅप्टनने त्यांचं सांगितलं की मानव थोडासा अनफिट आहे, परंतु असं वाटत नाही. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पिटाई केली गोलंदाजाची, अनफिट करून ठेवले गोलंदाजांना. प्रत्येक बॉलवर मोठे फटके पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आहे. आणखी एक चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीप केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू एका टप्प्याने खेळाडू कक्षाला मानबंधना देतोय. मानवच्या बॅटमध्ये अंतिम चेंडूवर येतोय चौकार. गावठी वियाना स्पोर्ट्स पीसी टीमच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये दमखम होतं. एक अपेक्षा एक स्टार खेळाडू या संघामध्ये होते आणि जबरदस्त कामगिरी राहिले. आपण पाहिलं की सुरुवातीमध्ये विजय आणि विनयची जोडी आली होती, परंतु खास परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिला नाही. 15 धाबा मात्र विनयने बनवल्या, त्यानंतर त्याला पडतावा लागला. परंतु पियुषची खेळी चांगली राहिली. पियुषने 2 मोठे फटके केले आणि पियुषने 16 धाबा बनवल्या. त्यानंतर साईला स्वस्तात बाद झाला. मानव मात्रेची मोठी इनिंग राहिली आहे. जबरदस्त खेळ मानवचा. पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली नरेशच्या. त्या पहिल्याच बॉलवर मात्र त्याने मोठा हिट खेळून काढला आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे तब्बल 59 आणि विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. तर नक्कीच इनिंग ब्रेक झाली आहे. आपण वियाना स्पोर्ट्स पीसी टीमची बॅटिंग पाहिली. आता आपल्याला पवनपुत्र पीसी टीमची बॅटिंग पाहिजे आहे. तर जेव्हा नक्कीच पवनपुत्र पीसी टीमचे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतील तेव्हा कॉम्पॅनर मध्ये छोटासा बदल आपण घडवून आणतोय. या ऐकूया त्या सेकंड इनिंग मध्ये एक गोड आवाज योगेश पाटील सर यांचा. थँक्यू सो मच. जबरदस्त क्लासिक फलंदाजी आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीएस संघाची पाहायला मिळाली. 59 धाबा त्याने मात्र पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या गेल्या आणि आता विजयासाठी 60 धाबांचं लक्ष मात्र या ठिकाणी उभारलं आहे या पवनपुत्र पीसीएस संघासमोर. मानव मात्र जरूर दुखापतग्रस्त आहे, परंतु असं वाटलं नाही त्याच्या खेळीमध्ये की तो पूर्णपणे फिट नाहीये. 23 धाबांची झुंजार खेळी त्याने साकारली. त्या इनिंग मध्ये 3 सिक्सर निघाले, एक चौकार निघाला आणि त्या टाळ्यांच्या गजराने पाहू शकाल सलामीची जोडी पवनपुत्र पीसी संघाची मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते. ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. संपूर्ण जे ट्रॉफीज पाहतोय आपण पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत जे आम्हाला लोणारगावचे समाजसेवक सन्माननीय जीतशेठ बालनाथ थळे यांच्याकडून देण्यात आले त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. संपूर्ण जे सन्मान चिन्ह पाहतोय मान्यवरांच्या सन्मानासाठी स्वर्गीय गजानन ढोले यांच्या स्मरणार्थ राणा ढोले यांच्याकडून आपण देत आहोत त्यांचे विशेष आभार. माजी उपसरपंच ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय पुष्पराजी भंडारे यांच्याकडून आपण प्रत्येक सामनावीरासाठी ट्रॉफी देत आहोत त्यांचे विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ट्रॉफी देत आहोत. भगवानजी विष्णू थळे यांच्या स्मरणार्थ लोणारगावचे समाजसेवक देविदाजी थळे यांच्याकडून आपले सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण आकर्षक बॅट देत आहोत. एस एस स्पोर्टच्या वतीनं सोपानी तिसकर आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ब्रँडेड शूज देत आहोत जे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. लोणारगावचे सुपुत्र आतिश डोंगरे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. दरम्यान दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय जी सलामीची जोडी आदित्य आणि भावेश उर्फ भाऊ आणि षटकाला सुरुवात करतोय एक्सप्रेस चॅम्पियन पीसी संघाचा अर्थात मयूर पाटील. प्रति ओव्हरच्या
अनुष्काने पाहिलं तर 15 धाबांची मात्र या ठिकाणी सरासरी राखायची आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल त्या ठिकाणी आदित्यनं इम्प्रोवाइज थ्रो खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला, शफलवरून हुक करण्याचा प्रयत्न होता फाईन लेगकडे, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. चांगली सुरुवात मयूर पाटीलच्या वतीनं निर्धावानं सुरुवात केली गेली, परंतु यानंतर जो सामना असेल विजय चालू सामन्यातील संघ लगेचच खेळणार आहे. आई एकविरा सांगे संघाच्या विरोधात तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल याची आपण नोंद घ्यावी. रिबाचा फटका बाहेर काढलाय, परंतु चेंडूची लाईन थोडीशी आपण चुकीची पाहिली, कारण ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मयूर पाटीलने केला आणि त्याच्यामुळे पाहतो की ही एक्स्ट्रा धाव इथे मात्र त्यांनी आपल्या या बात्यामध्ये खर्च केली. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर जे मंडप डेकोरेशन आपण पाहतोय ओमकार मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सुरेशजी चौधरी यांचा विशेष आम्हाला सहकार्य प्राप्त झालेला आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी जे आपण प्रत्येक खेळाडूसाठी जो एनर्जी ड्रिंक देतोय, हेल्थ देतोय, जो आम्हाला रुपेश रंधवी यांच्याकडून देण्यात आलेला आहे, त्यांचे विशेष आभार. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉलला मात्र सांगता. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आम्हाला पाण्याची सेवा पुरवणारे सर्वांनी समाजसेवक गुरुनाथजी थळे यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांच्या वतीने आम्हाला एअर कूलर प्राप्त झालेले आहे, लोणारगावचे समाजसेवक रवी भोईर यांचे विशेष आभार. फटक्या हवेत केला आणि पाहू शकेल पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू परत जरूर पोहोचला, परंतु त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली आणि या झेल सुद्धा मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यला मात्र तो जीवनदान इथे मात्र मिळाला. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देणार आहोत स्वर्गीय सुलाबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गुंदोलीचे समाजसेवक केतन म्हात्रे यांचे विशेष आभार व्यक्त आम्ही करतोय. प्रत्येक संघनायकाला टॉस विनिंग सेरेमनीमध्ये आपण कोल्ड्रिंक देतोय, जे आम्हाला संदीपजी रामचंद्र तळे यांच्याकडून प्राप्त झाला. त्यांचे विशेष आभार. पुन्हा मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होऊ शकतो. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली चालला, आता मात्र चूक होणार नाहीये आणि अखेर पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी पवन पुत्र संघाला भावेच्या रूपानं केला उंची जास्त मिळाले आणि त्याच्यामुळेच पाहतो की मैदानाच्या आतमध्ये झेलचं रूपांतर पाहायला मिळालं आणि अशा रीतीने पवनपुत्र पेसे संघाला लागणारा हा दुसरा धक्का. आणि या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना आहे उत्कृष्ट शत्रुरक्षणासाठी, कारण आपण हे पारितोषिक प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत नसतो, परंतु यासाठी आम्हाला चांगलं सहकार्य अगदी ज्ञानेश्वर मुकादम यांची सुकन्या अर्थात विधी ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून आपण त्या खेळाडूला ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. आपलं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पुलमॅनच्या वतीने चांगला सहकार्य या स्पर्धेसाठी. परंतु या ठिकाणी कुठेतरी फलंदाजी ऑर्डरमध्ये चुका होत आहेत आणि त्याच्यामुळे आता जय शेलार आलाय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. पवनपुत्र पिशी संघाचा हा आधारस्तंभ आहे, की प्लेअर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि पाहत तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी थोडसा मात्र पहिल्या चेंडूवरती सास पडल्या कारण त्याला माहिती की इथून आता तर आपण हवेने फटके केल्याचा प्रयत्न जर केला तर मात्र कदाचित एखादी विकेट जर इथे मात्र आपण गमावली तर मात्र संघ आपला बागफुटला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवरती आय थिंक
सिंगल धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे आलाय डॉट. आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ आपण जर इथे पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी मयूर पाटीलची आपण पाहिली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मात्र त्याने या ठिकाणी पतंग केलेला आहे आपल्या संघासाठी. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजूनही आपण जर विचार केला तर मात्र इथून 58 धाब्यांची आवश्यकता आहे. या सीझनचा विचार केला तर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात दुसऱ्यांदा लढत आहेत. पहिल्या लढतीमध्ये आय थिंक गावदेवी वियाणा स्पोर्ट पीसी संघ विजय ठरला होता आणि या सामन्यामध्ये आता मात्र कुठेतरी त्याचा वसपा मात्र काढण्याचा प्रयत्न पवनपुत्र पीसी संघ करेल का, परंतु स्थिती थोडीशी नाजूक आहे. आज कैलाजी पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत आणि भरपूर दिवसानंतर सत्यवान शेलार सुद्धा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, परंतु संघ मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय आणि त्या अडचणीमधून आता मात्र जय आणि आदित्य मात्र आपल्या संघाला बाहेर काढू शकेल का. दुसरा षटक पाहू शकेल या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय आविष्कार आणि त्याच्यावरती आता मात्र कुठेतरी फलंदाजांना मात्र बहिष्कार टाकावा लागेल. पहिल्या चेंडू खाली राहिलाय, सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. मागील सत्रामध्ये पाहिलं तर गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने जबरदस्त खेळ साकारला होता असोसिएशनच्या अंतर्गत, परंतु या सीझन मध्ये आतापर्यंत एकही चषक त्यांच्या हाती आला नाहीये की ही स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी आज फर्स्ट क्लास मात्र या ठिकाणी ठरवू शकेल का. हो, पुन्हा मात्र पाहू शकाल असं वाटतं की आदित्यचं काहीतरी बिनस झाले तिथे मात्र पहा विकेट फेकले असं म्हणावं लागेल, कारण पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये आणि तदनंतर इष्टी रक्षकाने मात्र निशाणा साध्य केला इष्टांवरती आणि अखेर इष्टा तिथे उद्ध्वस्त केले आणि अखेर मोठी विकेट्स प्राप्त केली आदित्यच्या रूपानं. तिसरा धक्का लागत असताना टीम पवनपुत्र पीसी संघाला. चुकीची रणनीती मात्र त्या ठिकाणी आदित्यच्या वतीने आपण पाहिली आणि त्याच्यामुळे पाहतो की दुर्दैवाने मात्र त्या ठिकाणी तो मात्र बाद माघारी परततो आणि त्याच्यामुळे आता नवीन फलंदाज कैलास पाटील आलाय. संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि एक चांगले आयोजक सुद्धा आहेत, स्वतः ग्राम विकास अधिकारी आहेत आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे वेळ असतो तेव्हा तेव्हा क्रिकेटसाठी ते वेळ देत असतात. आपल्या मुलांसाठी नेहमीच ते क्रिकेटमध्ये चांगला प्रोत्साहन ते देत असतात. परंतु आज ॲज अ बॅट्समन म्हणून मात्र या ठिकाणी ते मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि पहिल्या चेंडू चांगल्या प्रमाणे मिडल केलाय, चेंडू चालला वाडीशी लॉंग ऑन वरती सिंगल धाव मात्र ते पूर्ण केले गेले. साहिल पाटीलच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल डबलने काही सिद्ध होणार नाहीये. आज जय शिलारला मात्र या ठिकाणी नावातच जय आहे, परंतु आज आपल्या संघाला विजय प्राप्त तुम्हाला करून द्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक मॅच विनिंग खेळी इथे मात्र साकारावी लागेल. ती खेळी मात्र आज पाहायला मिळू शकेल का नाहीये. चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी बॅटची आतली करा लागली, चेंडू मात्र फाईन लेग कडे निघून चाललाय, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्राशी चेंडूला उचलतोय. तत्पुरती एक धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण जेवढी स्ट्राईक जयकडे असेल तेवढा मात्र कुठेतरी फायदा मिळू शकतो पवनपुत्र पीसी संघाला, परंतु आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये आणि तो मोठा फटका मात्र जयच्या बॅटमधून निघालाय आणि चेंडू लँडिंग झालाय लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका अगदी ओव्हर पिच आणि त्याच्यावरती काय जबरदस्त बॉटम हँडचा मात्र त्या ठिकाणी वापर केला, अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडू मात्र निघून गेला अगदी लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये. मागील जी आपण स्पर्धा पाहिली धर्मराजा चषकामध्ये सुद्धा मात्र या खेळाडू मात्र या ठिकाणी चांगला त्याने परफॉर्मन्स केला. पुन्हा एकदा वन्स मोर पुन्हा बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र चालला पार्किंग प्लॉट मध्ये मिड विकेटच्या सलगचा दुसरा सिक्सर. जबरदस्त या ठिकाणी हे दोन्ही फटके पाहिले आणि याच फटक्याचे मात्र कुठेतरी पवनपुत्र पीसी संघाला आवश्यकता होती. आविष्कारने षटकाची सुरुवात चांगल्या प्रमाणे केली, परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी आपल्याला थोडासा कडवट पाहायला मिळाला. हा सिक्सर पहा स्क्वेअर अँगलला मात्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. जसा चेंडू बॅटमधून निघाला अगदी मिड विकेटच्या मात्र प्लॉट मध्ये जाऊन त्या ठिकाणी लँडिंग झाला
आणि या 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस पाहू शकाल एकूण संघाची धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 15 धाबा. म्हणजे अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 12 चेंडूच्या किल्ल्यामध्ये 45 धाबांची आवश्यकता आहे. आय थिंक 3 फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. आदित्य, भावेश आणि नरेश आणि आता जय आणि कैलासची जोडी सुद्धा आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 12 चेंडू 45 धाबा. परंतु अशा प्रमाणे खेळ साकारला जयने तर मात्र इथून सुद्धा मात्र या सामन्याला कलाटी तो देऊ शकतो. ती ताकद त्याच्याकडे आहे आणि कैलासपर्यंत आता मात्र त्याला चांगल्या प्रमाणात साथ देणार का, की इथे तो स्वतः आक्रमणाला सुरुवात करेल, की पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट तो करण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र कुठेतरी एक वेगळ्या रणनीतीने मात्र खेळ करावा लागेल. क्रॉस बॅटेड फटका चेंडू चालला संत गतीने मिड विकेटला. सिंगलदा पहिल्या चेंडूवरती पूर्ण केली गेली आणि पुन्हा स्ट्राईक आता मात्र पाहू शकेल आपल्याला जयकडे आलेले आहे आणि जयला आता मात्र या ठिकाणी तो खेळ मात्र साकारावा लागेल. आतापर्यंत 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाले. ती क्षमता त्याच्याकडे आहे. एक प्रॉपर अष्टपैलू खेळाडू म्हणून तो उदयास आला आणि अनेक वर्षापासून पाहतो की पवनपुत्र पीसी संघाची तो मात्र सेवा करतोय. अजून एक खेचून मारलाय. जखमेवरती मीठ सोडण्याचं कार्य करतोय मैदानाच्या आतमध्ये. जय शेलार इज ऑन फायर. निश्चितपणे स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपण इथे ऐकतोय आणि काय बॅटिंग सध्या साकारतोय जय शेलार. गोलंदाज पाहू शकेल या ठिकाणी पियुष पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि त्याचं स्वागत केलं या ठिकाणी षटकारानं. तिसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल 21 वरती जाऊन पोहोचली. 22. अजून एक वन्स अगेन. जणू काय पहिल्या षटकाराचा मात्र हा रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न प्रिन्स मूव्हीज करतो की काय, परंतु नाहीये. पियुष पाटीलच्या अगेन्स्ट बॅक टू बॅक 2 सिक्सर आले आणि जयच्या बॅटमधून लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार निघाले. मराठी दणका राहणार. काय जबरदस्त खेळ साकारतोय जय शेलार. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 सिक्सर निघाले आणि मात्र पाहू शकला या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थोडी का होईना गरमागरमी पाहायला मिळाली. एकाच गावातील 2 संघ आहेत, परंतु या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपण म्हणू शकतोय आणि जयकडे तो क्लास आहे तो आज मात्र या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा पियुष पाटील लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट आलाय और द विकेट आला. ऑनसरला मात्र पुन्हा टर्न केला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेकडे. थोडीशी मात्र कंप्लीट पाहायला आपल्याला धुरीचा प्रयत्न होतोय. धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु फेकी थोडीशी रॉंग ऑन आली आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगलला डबल मध्ये मात्र या ठिकाणी कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धाब्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 30 या आकड्यावरती. म्हणजे अर्धा पल्ला आता मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 16 चेंडूमध्ये कंप्लीट केलेला आहे आणि जो अर्धा पल्ला जो आता शिल्लक आहे तो मात्र 8 चेंडूमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. कारण समीकरण पाहू शकाल 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 30 धाब्यांची गरज. म्हणजे हे 2 चेंडू आता फार निर्णायक असतील टीम पवनपुत्र पीसी संघासाठी. यॉर्करचा प्रयत्न होता. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. स्वतः विकेट किपर विनय पाटील चेंडूवरती वेगाने झेपावतोय. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 7 मध्ये 29 धाब्यांची गरज. इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर मात्र या मॅच मध्ये कुठेतरी शिरकाव करू शकेल पवनपुत्र पीसी संघ. परंतु जय शेलार सध्या लढतोय आणि तुम्हाला लढावाच लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. जबरदस्त क्रिकेट सध्या पीसी गावातून आपल्याला या सर्व खेळाडूंच्या वतीने पाहायला मिळतोय. लाईन पाहावी लागेल. पडल्यानंतर अगदी लेफ्टच्या बाहेरून चेंडू चालला आणि त्याच्यामुळे मात्र पंचाने या ठिकाणी दंडित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ती धाव इथे मात्र स्कोअर कार्ड मध्ये ऍड केली जाऊ शकेल आणि आता मात्र समीकरणामध्ये बदल होणार. 7 मध्ये 28 ची गरज. कोण कोणावरती करणार मात. सुपर संडे आणि आज सुपर मॅचेस पाहायला मिळत आहेत कारण आपण आज या स्पर्धेला सायंकाळच्या सत्रामध्ये निरोप देणार आहोत कारण आपण या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत आणि इथे मात्र पाहू शकाल चॉप करण्याचा प्रयत्न. अखेर डॉट बॉलची मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली आणि अशारित्या पाहू शकाल पियुष पाटीलचा तो एका षटकाचा स्पेल होता. त्या षटकामध्ये पाहिलं तर 2 सिक्सर आपण पाहिले, 2 सिंगल पाहिल्या, एक दुहेरी, एक स्क्वेअर, तब्बल 17 धाबा
त्याने मात्र या ठिकाणी खर्च केल्या आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये विनय पाटील इथे मात्र 28 धाबा रोखणार का? जबरदस्त बाटल इथे पाहायला मिळू शकेल, कारण गोलंदाजीमध्ये विनय पाटील आणि फलंदाजीमध्ये आता जय शेलार, कारण दोघेही जर पाहिले तर हुकमाची एक्के आहेत पिसे गावाची, असं म्हणायला हरकत नाहीये. 6 चेंडू शिल्लक, 28 धावांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो लगेचच पुढील सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट्स सांगेल संघाच्या विरोधात खेळणार आहे. म्हणजे पिसे गावातील संघ तुम्हाला पुन्हा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. म्हणजे आज पिसेकरांना एक मेजवानीच आहे सुपर संडे मध्ये, आणि तशी जर पाहिली तर आज आमच्या आयोजकांच्या वतीनं सर्वांना मेजवानी आज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्वांसाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि स्पेशल नॉनव्हेज आहे. सहा चेंडू शिल्लक, 6 मध्ये विजयासाठी 28 धाब्यांची आवश्यकता. धावफलक्यावरती 32 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. धाबांचा पाठलाग करत असताना 60 धाबाचा लक्षाचा सध्या पाठलाग सुरू आहे पवनपुत्र पिसे संघाच्या वतीनं. जयेश शेलार त्याच्या सोबतीला कैलास पाटील. म्हणजे आय थिंक जे कार्य आज आदित्यला करायचं होतं, जे कार्य आज भावेशला करायचं होतं, जे कार्य आज नरेशला करायचं होतं, तो कार्य आता मात्र पाहू शकाल जयेश शेलार आणि कैलास आपल्या टीमसाठी साकारतोय. विनय पाटील पहिला चेंडू पाहू शकाल कडू टप्प्याचा होता, ऑन साईडला मात्र पाहू शकाल पूल करायचं होतं, परंतु ज्यावेळी फटका जयनं एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र थोडीशी नजर त्याची बाजूला झाली आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. 5 चेंडूमध्ये 28 धाबा होणार का? क्षमता तर जयकडे आहे, परंतु आज त्याला ते सिद्ध करावं लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट हा बॅटल, एकीकडे विनय दुसरीकडे जय. अजून एक चांगला चेंडू, कारण आपण पाहतो की दोघेही आपण पाहतो की कधी कधी एकाच संघातून खेळताना त्यांना आपण पाहत असतो आणि दोघांना एकमेकांचे कच्चे पक्के दोरे माहिती आहेत, दोघांना एकमेकांच्या चोरवाटा माहिती आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र पाहतो की कुठेतरी या बॅटलमध्ये आता विनय पाटील थोडंसं आपल्याला हवी ठरताना पाहायला मिळतोय. याचं कारण की आता 4 चेंडूमध्ये आता 28 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक बॉलवरती इथून षटकार जरी आला तरी सुद्धा आता मात्र या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग मात्र होऊ शकणार नाहीये. एवढं कठीण आता मात्र हे लक्ष झालेलं आहे टीम पवनपुत्र पिसे संघासाठी. फटका उडवला, हवेत खेळला आणि चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक साहिल पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत, चूक करत नाही. झेलबाद आणि अखेर आता मात्र आपण म्हणू शकतो की विजयाकडे आता मात्र वाटचाल करत असताना गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे संघ. शॉर्ट रन पुल करण्याचा प्रयत्न, फटक्याला मात्र पाहू शकाल या ठिकाणी उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की हा एक सहजसोबा झेल होता साहिल पाटीलसाठी. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे पाहतो की आता सत्यवान शेलार आलाय मैदानाच्या आतमध्ये उर्फ सत्याबाई. फक्त 3 लिगल बॉल या ठिकाणी टाकायचे आहेत, परंतु आज पिसे गावाचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाहीये. जरूर 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळले, परंतु आज पिसे गावामध्ये क्रिकेट चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या गावाचं आज नाव लौकिक झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला चेंडूची हाताळणी. या ओव्हरमध्ये येणारा हा 4था लिगल बॉल. म्हणजे आतापर्यंत विनयनं एकही धाव खर्च केली नाहीये, एक विकेट सुद्धा मात्र त्याच्या नावावरती आपण पाहिली. शेवटचे 2 बॉल. सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न पाहू शकाल, अगदी बॉलर पास ड्राईव्ह चेंडू सरळ चालला, अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या समोर चेंडूला उचलून फेक करतायत, तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि त्या शेवटचा चेंडू मात्र फेस करण्याची संधी कैलास पाटीलकडे आता मात्र धावून आलेली आहे की त्याच्यावरती एखादा क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळू शकेल का कैलास पाटीलच्या वतीनं. तसं जर पाहिलं तर दोघांकडे चांगला दांडगा अनुभव आहे, परंतु आज तो अनुभव मात्र त्यांनी झोकला नाहीये आणि इथे मात्र 5 चेंडूला सन्मान दिला आणि अखेर या सामन्यावरती दुसऱ्यांदा विजय संपादित केला पिसे संघाच्या विरोधात, अर्थात गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे संघाने. सो हार्ड लक पवनपुत्र पिसे, हार्ड लक कैलास पाटील, हार्ड लक सत्यवान शेलार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट त्यांनी झटपट क्रिकेट केला आणि त्याच्या इनिंगच्या बदलत मात्र पाहिल्या तर 59 धावसंख्येपर्यंत गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे संघ पोहोचला गेला आणि तो खेळाडू आहे जखमी शेर अर्थात मानव म्हात्रे. 3 सिक्सर 1 चौकार च्या साह्याने 23 धावांची तुफानी